नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कटोरी संदर्भात खूप महत्त्वाची माहिती। तर मी मागच्या दोन व्हिडिओच्या पूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या चॅनलवरती। तर त्यामध्ये एका ताईंची मला कमेंट आली होती की इथलं जे अंतर असतं ना, आपण जे कटोरीचा शेप देतो ते किती घ्यायचं, का फिक्स असतं म्हणजे असं? तर ते फिक्स नसतं, ते गळ्याच्या उंचीवरती अवलंबून असतं। म्हणजे मी गळा उंचीवर ते म्हणजे अंतर आहे ना ते मी ठरवत असते। तर हे गळा उंचीवरती पूर्ण कटोरीचा आपण शेप तिथून द्यायचा असतो। तर तो कशा पद्धतीने द्यायचा हे सविस्तर आणि खूप डिटेलमध्ये आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। आणि खूप उपयोगी अशी ही माहिती आहे, कारण आपल्या ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहे ना त्यांनाही हा प्रश्न पडत असेल की इथलं जे अंतर आहे ना गळ्यापासून ते किती घ्यायचं। तर आज खूप छान अशी व्यवस्थित मी कटोरीच्या संदर्भात आणि गळ्याच्या इथलं अंतर घेण्याच्या संदर्भात माहिती देणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आपण करूया सुरुवात। तर हे जे चेस्टचं माप घेतलेलं आहे ना, हे 34 चेस्टचं माप आहे। तुम्ही बघू शकता 8.5 इंच चौथा भाग घेतलेला आहे, 1.5 इंच मी मार्जिन घेतलेला आहे आणि उंची घेतलेली आहे मी 15 इंच। म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे ना तो कुठल्याही साईजच्या चेस्टच्या म्हणजे कुठलीही साईज असू दे चेस्टची, 36, 38, 40, तर सगळ्यासाठी हा फॉर्म्युला उपयोगाचा आहे आणि हा एकच फॉर्म्युला आहे। तर ह्या पद्धतीनेच तुम्ही कटोरी ब्लाउजचं कटिंग करा। तर इथलं अंतर हे आपण आता बघूयात। तर जर समजा आता हा गळा जो मी घेतलेला आहे ना हा 7 इंचावरती मी घेतलेला आहे। जर समजा गळ्याची उंची कुणाची 5.5 असेल तर तुम्ही बघू शकता, अगोदर आपण कमी गळ्यापासून सुरुवात करूया। आता हा गळा मी 7 इंच घेतलेला आहे, पण जर 5.5 इंच कुणाचा गळा असेल तर इथलं अंतर आपण किती घ्यायचं? तर इथलं अंतर आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच। म्हणजे 4 इंचापासून तुम्ही कटोरीला आकार द्यायला चालू करायचा, म्हणजे इथून असा शेप द्यायचा कटोरीचा। म्हणजे 4 इंचावरती हे आपलं अंतर आहे। इथं जसं मी अंतर घेतलेलं आहे ना तसं इथं 4 इंचापासून अंतर येणार। जर समजा गळा आता हा आपला झाला 5.5 इंच गळा, गळ्याची उंची जर आपली 6 इंच असेल तर इथलं अंतर आपण किती घ्यायचं? गळ्याची उंची जर आपली 6 इंच असेल तर इथलं अंतर आपल्याला घ्यायचं आहे 4.5 इंच। म्हणजे बरोबर इथं येणार 4.5 इंचावरती। म्हणजे गळ्याचं अंतर 6 इंचावर असेल, गळ्याची उंची जर आपली 6 इंचावर असेल तर इथलं अंतर येणार आपलं 4.5 इंचावरती। आणि गळ्याची उंची जर आपली 6.5 इंचावरती असेल, 6.5 म्हणजे इथं बघू शकता इथं असेल, तर इथलं आपलं अंतर येणार 5.5 इंच बघू शकता। आणि जर गळ्याची उंची आपली असेल 7 इंच तर इथलं आपलं अंतर येणार 6 इंच। तर हे अंतर आपल्या गळ्याच्या उंचीनुसार बदलत जाते। म्हणजे गळ्याची उंची आपली जसजशी कमी असेल जसजशी उंची आपली वाढत जाईल तसं अर्धा इंच आपलं इथलं अंतर वाढत जाते। म्हणजे अनेकदा तुम्हाला मी व्यवस्थित सविस्तर सांगते की इथली जर उंची आपली गळ्याची 5 इंच जर असेल तर इथलं अंतर आपलं येणार 4 इंच। म्हणजे इथून आपण कटोरीचा शेप द्यायला सुरुवात करायची। म्हणजे इथून आपण असं क्रॉस लाईन आखून घ्यायची आणि जसा मी हा शेप सांगितलाय तो इथून द्यायला चालू करायचा। आपलं गळ्याची उंची जर 5.5 असेल, म्हणजे 5.5 म्हणजे बघू शकता तुम्ही इथं, तर हे अंतर येणार आपलं 4.5 इंच म्हणजे इथं। आणि इथून आपण कटोरीचा शेप द्यायला चालू करायचं। म्हणजे गळ्याच्या उंचीनुसार अर्धा इंच वाढत जाते। गळ्याची उंची आपली किती 6 इंच असेल, हे बघू शकता 6 इंच, तर इथलं आपलं अंतर किती येणार? तर इथलं आपलं अंतर येणार 5 इंच इथं येणार। आणि इथून आपण कटोरीचा शेप द्यायला चालू करायचं। आणि गळ्याची उंची जर आपली 6.5 इंच असेल, हे बघू शकता इथे मी 6.5 इंच घेतलेला आहे,
तर इथला आपला अंतर किती येणार, तर इथला आपला अंतर येणार 5.5 इंच, इथे येणार 5.5 इंच. आणि गळ्याची उंची जर आपली 7 इंच असेल, म्हणजे हे बघू शकता मी 7 इंच घेतलेला आहे, तर इथला आपला अंतर येणार 6 इंच. म्हणजे जवळजवळ अर्धा इंचानं इथला आपला अंतर वाढत जाते. जसजसं गळ्याची उंची आपली वाढत जाते तसतसं अंतर आपलं थोडं अर्धा इंच खाली येत जाते. म्हणजे हे तुम्हाला लक्षातच आलं असेल की मी 4.5, 5.5, 6, 6.5 आणि 7 असे गळ्याच्या उंचीनुसार हे अंतर तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मैत्रिणींनो, हे असंच पद्धतीनं तुम्ही कटोरीचा शेप देण्याचा प्रयत्न करा. अगदी सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी हे सांगितलेलं आहे. आणि एकदा जर तुम्हाला हे लक्षात नाही आलं तर 2-3 वेळा तुम्ही व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला हे मी पॉईंट कसे घेतलेले आहे गळ्याच्या उंचीनुसार हे तुम्हाला नक्कीच लक्षात येतील. तर हा फॉर्म्युला सगळ्या साईजसाठी आहे, म्हणजे कुठल्याही साईजचं चेस्टची साईज असू दे, म्हणजे 38 असू दे, 36 असू दे, 40 असू दे, 42 असू दे, त्या सर्व साईजला हे गळ्याचं अंतर हे असंच तुम्ही ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल वाटला की नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.